या या लोकांनी मेहनतीने आणि तुम्ही लोकांनी मेहनतीने शिवसेनेचा किल्ला अभेद्य ठेवलेला आहे। मुळामध्ये प्रश्न आहे की शिवसेना म्हणजे नेमका आहे तरी काय। जो काही आता भाडखाऊ जनता पक्ष आहे, हो मी बीजेपीला भाडखाऊ जनता पक्षच म्हणतोय, कारण यांच्यामध्ये कोणी नेता उरलेला नाही, विचार नाही, कोणी आदर्श नाही, म्हणून अशोक चव्हाणाने घेतलं। कारण काय किती वर्ष झाली, आणीबाणीनंतर हा पक्ष जन्माला आला, त्याच्या आधी जनसंघ होता, आरएसएसला तर पुढच्या वर्षी 100 वर्ष होतात, पण 100 वर्ष सगळी भाकड, नुसती शिबिरं झाली, मंथन शिबिर, हे शिबिर ते शिबिर, पण निर्माण काहीच करू शकले नाही। आणि म्हणून त्यासाठी त्यांना वरपासून खालपर्यंत बाहेरच्या पक्षातली लोक आयात करावी लागतात। म्हणजे जय श्रीराम ठीक आहे, पण भाजपने आता जय जय आयाराम, सगळे आयारामांची मंदिरं बांधतायत, सगळे आयाराम। कारण काय मुळामध्ये हृदयातच राम नाहीये। काही लोक तर त्यांनी अशी घेतलेली आहेत, मी 1-2 दिवसापूर्वी बातमी वाचली, तुम्ही पण वाचली असाल, की ओरिसामध्ये एक ते जर मी चुकत नसेल